ताई तू रोजच व्हिडिओ अपलोड करत जा, आम्हाला खूप सवय झाली आहे. आणि जेव्हा अशी कमेंट मी वाचते ना, मलाही खूप छान वाटतं आणि असं वाटतं काहीही होऊन व्हिडिओ हा अपलोड झालाच पाहिजे. पण हल्ली फार मी गॅप घ्यायला लागली आहे. का त्याचं रिझन चला या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे. हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी तुम्हा सर्वांचे एका नवीन व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आणि आवाजावरून आता मी तुम्हाला छान मस्त वाटते ना, तर हो आता मी मस्त होतीये, अजून झालेली नाही आहे, होतीये. तर इडलीचं पीठ भिजायला घालतीये. गेल्या 2-3 दिवसापासूनचा हा व्हिडिओ आहे बरं का. म्हणजेच लिटरली मी 2-3 दिवसात जे जे काही शूट केलंय, जेव्हा मूड होईल तेव्हा मी शूट केलं, जेव्हा माझा मूड नाही झाला तेव्हा मी बंद केलं, म्हणजे व्लॉग केलाच नाही त्यानंतर. पण सगळं जे काही केलं होतं ते एकत्र करून मी हा व्लॉग बनवतीये. कारण हेच की जे माझं नेहमीचं असतं, माझा पिरियडचा इश्यू जो अजूनही सॉल्व्ह झालेला नाही आहे. आणि बऱ्याच जणी ज्या माझे नेहमी रेग्युलर म्हणजे व्हिडिओ पाहतात त्यांना माहिती आहे की माझी ट्रीटमेंट ही सुरू आहे. आत्ता जेव्हा मी डॉक्टरांच्याकडे गेले होते ना काही दिवसांपूर्वी, जेव्हा माझी 3री पॅप्समियर केली आणि ती नॉर्मल आली आहे, तर तेव्हा म्हणजे त्या अगोदर जवळपास 15 दिवसापासून माझे पिरियड सुरूच होते. आता 4 दिवस आपण पिरियडचे पाळू शकतो हो, पण इतके दिवस नाही ना पाळू शकत. आणि अशा वेळेला फ्लोसुद्धा खूप काही असतो असं नाही तर 15 दिवस आपण घरी राहणंच शक्य नाही आहे, म्हणजे ॲडमिटच व्हावं लागेल आपल्याला. तर हे असं आहे, खूप फ्लो नव्हता बट ब्लिडिंग सुरू होतं आणि अशातच संक्रांत झाली. मग दवाखान्यात जाऊन आले. मग डॉक्टरांनी 10 दिवसाचे मेडिसिन दिले, 10 दिवसानंतर नॉर्मल पिरियड्स येतील म्हणून सांगितलं. पण आता जे काही पिरियड स्टार्ट झाले नॉर्मल, म्हणजे ते इतके हाय फ्लोवाले की काय सांगू मी तुम्हाला. तर मग अशा वेळेला तुम्ही समजू शकता की काय आपली स्त्रियांची हालत असते. आता एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला अगदी छान या बाबतीत समजून घेऊ शकते, हो की नाही. आपला मूड स्विंग होत असतो. त्यातल्या त्यात खूप चांगली गोष्ट काय आहे माहिती आहे की कंबर दुखणं, पोट दुखणं किंवा ओटीपोटात दुखणं असं काहीसं नसतं माझं अजिबात. मी फुल ॲक्टिव्ह राहायचा प्रयत्न करत असते, पण तरीसुद्धा मूड आपला ना खूप अपसेट असतो, चेहरा उतरलेला असतो, काही करायचं मन नसतं. पण तरीही आपली जी काही रोजची बेसिक कामं आहेत, आपली जी काही जबाबदारी आहे ती पार पाडावीच लागते ना. जसं की सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करणं. म्हणजे आता आहोंना मी बिना टिफिनचं पाठवलं इतके दिवस, म्हणजे जे काही आता 4-5 दिवस हे सुरू आहे तेव्हापासून. पण माझ्यासाठी, प्रीतीसाठी मला बनवावंच लागेल ना. तर असं आहे. मी काय मैत्रिणींकडून काय ऐकले माहिती आहे की म्हणे पिरियड्सच्या दिवसांमध्ये आम्हाला ना बेडवरती आयतं ताट मिळतं. माझा नवरा आता कसा आहे तुम्ही पाहिले आत्तापर्यंत, म्हणजे कधीच ते बिचारे कोणत्याही गोष्टीला नाही म्हणत नाहीत. म्हणजे मी म्हटलं ना तर मला सुद्धा बेडवर ताट मिळेल, पण कशाला उगाच परीक्षा बघा, तेही बिचारे काम करत असतात आणि आपल्याला होतंय ना तिथपर्यंत करायचं, असा माझा स्टँड असतो नेहमी. त्यामुळं मी ॲक्टिव्ह तर असते, पण ही आता ना अशी काहीशी आयडिया केली. यावेळेला मी काय केलं की एक दिवस फुल फक्त इडली आणि डोसा एवढंच बनवलं. आणि एक दिवस आता तुम्ही पाहिलंत की अर्धा व्हिडिओ शूट केला होता मी, अर्धा केला नव्हता. सकाळच्या नाश्त्यामध्ये जे काही उरलेला दावतचा बासमती राईस होता त्यालाच मी मस्त खमंग अशी फोडणी दिली होती खूप सारं साहित्य घालून. म्हणूनच यूट्यूबच्या कामाला थोडीशी सुट्टी, कारण व्हॉइस ओव्हर करण्यासाठी म्हणजे तुमच्याशी बोलण्यासाठी मूडही तितका चांगला असायला लागतो. तर छान छान सुचतं, छान छान बोलता येतं. आवाजाचा टोनमधून मग कळतं तुम्हाला की आम्ही खुश आहोत की उदास आहोत. आणि हे असं आहे सारं. बरं, स्वातीने मला विचारलं होतं की ताई पिरियड पॅन्टीज कशा आहेत. तर मी पिरियड पॅन्टी घेण्याचं रिझन हेच आहे, माझे हे जे काही प्रॉन्ग पिरियड्स आहेत ना, तर अशा वेळेला ना मला त्या पॅन्टीज म्हणजे खरं सांगते वरदान ठरल्या आहेत. म्हणजे खूप काही जेव्हा फ्लो नसतो ना तेव्हा तुम्ही बिनधास्त त्या पॅन्टी वापरू शकता, अगदी बिनधास्त. पण मी जसं एका व्हिडिओमध्ये सांगितले तुम्हाला की त्या वॉश करण्यासाठी तुमचं धाडस असायला हवं, कारण आता आपल्याला इतकं सारं ब्लड एकसाथ बघण्याची सवय राहिलेली नसते. तर तुम्हाला जर का ते धाडस असेल तर तुम्ही तशा पॅन्टीज ऑर्डर करू शकता. आणि हो, ज्यांच्याकडे 24 आवर्स पाणी अवेलेबल आहे, कारण वाहत्या पाण्याखाली आपल्याला ती पॅन्ट वॉश करावी लागते आणि कडक उन्हामध्ये सुकवावी लागते. आणि म्हणूनच ज्यांचा फ्लो कमी आहे त्यांच्यासाठी मी म्हणेन की या पॅन्टीज खरंच खूप वरदान आहेत. पण जेव्हा केव्हा माझे हाय फ्लो सुरू होतो ना पिरियडचा, तेव्हा अजिबात त्या पॅन्टीज मी वापरत नाही. अशा वेळेला माझ्याकडे मेन्स्ट्रुअल कपसुद्धा आहे, पण तोही मी नाही
वापरत, मी फक्त पॅडच यूज करते. कारण पुन्हा डॉक्टर विचारतात की किती दिवसभरात तुम्हाला पॅड लागले, म्हणजे हेवी पिरियड्स होते तर किती लागले, तर तेही सांगावं लागतं आणि आपल्यालाही कळतं, अंदाज येतो की कितपत ब्लिडिंग होतं आहे आपलं. चला, आजचा व्हिडिओ हा फक्त स्त्रियांसाठीच बनतो आहे एकंदरीत पण मला ना हे तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. असं होत नाही कधी की मी इतके इरेग्युलर व्हिडिओज पोस्ट केलेत. हल्ली टायमिंग पण सगळं चुकून गेलेलं होतं आणि गॅप पण खूप सारा पडत होता, तर त्याचं रिझन हेच आहे. आता काही जणींना असं वाटेल की एवढं असून सुद्धा तू डान्स कसा काय केलास, तर मी त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी बोलली आहे की माझं ब्लिडिंग सुरू आहे आणि तरी मी डान्स केला आहे. अरे मग मी किती दिवस शांत बसणार ना. आणि तुम्ही पाहताय का, काही दिवसांपासून मी योगाची एकही क्लिप व्हिडिओमध्ये ॲड केलेली नाही आहे, कारण मी जवळपास 1 महिना झालं सरांना सांगून योगाला गॅप घेतला आहे. कारण हेच आहे की जे काही ब्लिडिंग माझं रोज सुरू होतं ना महिनाभर, तर ते वाढू नये. आणि मलाही माझ्या डॉक्टर मित्रांनी सांगितलं की अशा वेळेला थोडंसं ना तू योगा बंद ठेवत जा. मग काय करणार, आपल्याला काही ना काही करावंच लागतं दिवसभर, हो की नाही. म्हणून मग मी हलका फुलका तो डान्स केला होता, म्हणजे शिकले होते आणि तोच शेअर केला होता. तो तुम्ही पाहिला, इतका काही असा एनर्जेटिकवाला नव्हता ना की खूप काही दमायला होईल. त्यामध्ये सुद्धा मला खूप दम लागत होता, हेही मी व्हिडिओमधून शेअर केलं होतं. जवळपास 3 दिवसाच्या या क्लिप्स आहेत बरं का. आता हा 3रा दिवस. 2 दिवसाच्या काही क्लिप मी शेअर केल्या आणि यानंतर आता हा बुधवारचा व्हिडिओ आहे, जिथे मी सकाळचा स्वयंपाक करते आणि दुधी भोपळा मी कशा पद्धतीनं बनवते, म्हणजे बेसिकली ना मला कशा पद्धतीनं आवडतो ते दाखवते मी तुम्हाला. खूपच कोवळा दुधी भोपळा असेल ना, तर मात्र मी त्याची साल स्वच्छ भोपळा धुवून तशीच ठेवून देते, कारण ती भाजी छान लागते. आजचा सुद्धा कोवळाच होता, पण ना खूप दिवसांचा होता, म्हणून मग मी ती साल काढून घेतली आणि रात्रीचंच मी ना हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती आणि फोडणीमध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि लसूण, अद्रक आणि ओल्या खोबऱ्याची पेस्ट कोथिंबीर घालून बनवलेली. ती मात्र या भाजीला पाहिजे म्हणजे पाहिजेच, याने छान अशी चव येते. आणि हिरवी मिरची मग ती मिक्सरला फिरवून बारीक करून घातली तरी चालते किंवा अशी कट करून घातली तरी चालते. आणि आता हे छान मी भाजून घेणार. थोडंसं यामध्ये पाणीही मी ॲड करणार. हिंग, हळद तर करतोच आपण आठवणीनं. मी तर हल्ली सगळ्याच पदार्थांमध्ये हिंग ॲड करते. मला ना कॉमेंट होते तेव्हापासून, मग मला ना सवयच लागली की कोणीतरी आपल्या मैत्रिणीने मला सांगितलं होतं की ताई, मी तर सगळ्याच भाज्यांमध्ये हिंग यूज करते. आणि जेव्हापासून मी ती कॉमेंट वाचली तेव्हापासून मी ही प्रत्येक भाज्यांमध्ये हिंग वापरायला लागले. आणि कोणीतरी असंही सांगितलं होतं मला कॉमेंट सेक्शनमध्ये की निवेदिता सराफ अशोक सराफांच्या आरोग्याचं जेव्हा हे सांगते ना की कसं काय ते इतके आरोग्य आहेत, तर त्यांचंही सिक्रेट त्यांनी हिंगाचं सांगितलं आहे की त्या हिंग खूप प्रमाणात भाज्यांमध्ये यूज करतात. तर असं आहे मैत्रिणींनो, जर का तुम्ही करत नसाल तर करायला सुरुवात करा. भाज्याही टेस्टी बनतात अगदी आणि हेल्दीसुद्धा ना. तर हे बघा, अशा पद्धतीनं पुन्हा त्यामध्ये मी भोपळा ॲड केला, थोडंसं मीठ आणि आता जे काही त्याचं अंगचं पाणी आहे त्यावरतीच मी शिजू देते. आणि थोडंसं ना पाणी बाकी राहिलेलं असतं, अशा वेळेलाच बंद करते, म्हणजे पटकन शिजतो ना ओला भोपळा. नॉर्मली 4 दिवस आपण कसेबसे हेवी फ्लोचे पिरियड सहन करू शकतो, त्यानंतर नाही. तर हे बघा, इथे माझा हा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. 4-4:30 काहीतरी वाजतायत. कमरेला आधार म्हणून एक पिलो ठेवून घेतली आहे, पायांना आधार म्हणून एक पिलो घेतली आहे आणि मस्तपैकी आता मी पुस्तक वाचत बसली आहे. कसं आहे की जेव्हा आपल्याला आराम करायचा असतो तेव्हा फक्त लोळत राहण्यापेक्षा बुक्स रीड केले ना अगदी आवडीचे, की मूडही आपला अगदी छान बनतो. सध्या मी डोपामाइन डिटॉक्स नावाचं पुस्तक वाचते आहे, ज्याचे लेखक आहेत निक ट्रेंटन. आणि त्या पुस्तकामध्ये लक्ष केंद्रित कसं करायचं, अधिक आनंदी आणि सर्वोत्तम कामगिरीसाठी आपल्या शरीरामध्ये कसा बॅलन्स करायचा सगळा, म्हणजे न्यूट्रिशन, एक्सरसाइज, फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ, सगळं काही. तर सुंदर पुस्तक आहे. ऑफिसमधून आल्या हे सुरू आहे आज. काय चाललंय अहो? बायकोनं कर्टन्स खराब केलेत अशी तक्रार आहे त्यांची. मग काय म्हणून मी कॅमेरा ऑन केलाय. आता मला खरं नाही माहिती ते कसं कुठे निघून पडलंय काय. मी कर्टन्स ओढले आणि ते बाहेर निघाले त्यामधून. साईडला ना एंड लाईट कॅप असते, तीच कुठं गायब झालीये. कुठं पडली असेल बरं? थांबा, आपण गॅलरीत वगैरे पण पडलेली असू शकते ना, बघू शकतो. जर का सकाळी पडली असेल, म्हणजे रात्री वगैरे कर्टन्स ओढताना, आणि जर का ते कचऱ्यातून गेलं असेल तर मी नाही सांगू शकत कवितानं काय केलं. कवितालाच विचारावं लागेल. हार्डवेअरमध्ये मिळतं का ते? मग काय नाही, मग टेन्शन नाही. चलो, सरकवून ठेवा.
बरं ऐका ना, कॉफीच्या ऐवजी ऍपल चिरू का? मी घेतलेत धुवून चिरायला. दही लावायचे, मसाले काढायचे, रिफिल करायचे डब्बा, हा तेल काढायचे, यामध्ये कसुरी मेथी भाजायची आहे, शेंगदाणे भाजायचे. चलो, चिरत आहात का? चिरत आहात? मग मला जरा जागा दे, मी ती बाकीचं रिफिल करते. बऱ्याच जणींनी मला या लाकडी घाण्याच्या तेलाविषयी विचारलं की एक्झॅक्टली तू कुठून घेते किंवा ऑनलाईन ऑर्डर करते का? तर मी सगळ्यांनाच डिटेल्स शेअर केलेले आहेत. फक्त त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी शेअर केला आहे, तर त्यांच्याशी बोलून तुम्ही विचारू शकता की ऑनलाईन ते देत आहेत का वगैरे. बाकीचं जे काही तुम्हाला विचारायचं आहे ते मी माझ्या परीनं जितकं होईल तितकी मदत केली. आणि चला आता एअर फ्रायरचा वापर करून शेंगदाणे कसे भाजतात मला पाहायचे आहेत. झाकण आतलं काढायचं का ठेवायचं? याच्या आतमध्ये जे आहे ते नाही, असंच बरं वाटतं ना. हे मात्र आता बरं झालंय की शेंगदाणे हलवत बसावे लागणार नाहीत. एकीकडे मी स्वयंपाक करू शकते आणि एकीकडे हा एअर फ्रायर त्याचं काम करू शकतो. आणि आहोंना सांगून ठेवलंय हे मध्ये मध्ये आता तुम्ही हलवायचं शेंगदाणे वगैरे, म्हणजे मी यानंतर अजून बरेचसे काही आयटम भाजणार आहे. लक्षात आलं, जर का शेंगदाणे भाजू शकतो आपण, तर धने जिरे यांची पावडर करायची तेही भाजूच शकतो की नाही. कसुरी मेथीही भाजू शकतो आपण. मग मी घेतलं सारे काही भाजून. आज हा मसाल्याचा डब्बा रिफिल करायचा होता आणि त्याच निमित्तानं हे सगळं काही मला एकत्र आठवलं. ॲक्च्युली हे मला संडेलाच करायचं होतं, पण तुम्ही पाहिलात तो व्लॉग राहून गेलं होतं किचन क्लिनिंगच्या नादामध्ये. आणि उरलेलं अर्धं किचन अजूनही माझ्याकडून क्लीन झालेलं नाही आहे. आता मी वाट पाहते मी नॉर्मल होण्याची, आणि एकदा झाले की मग मात्र उरलेलं किचन मी क्लिनिंगला घेणार. आणि हो, अजून एक मी वेगळा डान्स पण शिकली आहे, पण तो अर्धवटच मला थांबवावा लागला आहे. आणि खरंच तो मात्र खूप एनर्जेटिक आणि सुंदर असा डान्स आहे. तो मला नक्कीच आवडेल आणि मी सुद्धा एक्सायटेड आहे तो डान्स करण्यासाठी. पण काय करणार, या इश्यूमुळे मला तो थांबवावा लागला आहे. लवकरच मी पुन्हा तो उरलेला बसवेन, म्हणजे फिनिशिंग राहिले त्या डान्सचं, आणि लगेचच शूटही करेन. कसं आहे माहिती आहे, ह्या असे जे छंद असतात ना, ते छंद आपल्याला ना जिवंत ठेवतात. जिवंत म्हणजे मला म्हणायचं आहे की आनंदी ठेवतात, जगण्यातला आनंद ना जपून ठेवतात. म्हणून कोणता ना कोणता छंद हा प्रत्येकाला असायला हवा. तुम्हाला ड्रॉइंगचं, म्हणजे एखाद्याला ड्रॉइंग आवडत असेल तर ड्रॉइंग करा, शिलाई काम आवडत असेल तर शिलाई काम करा, रांगोळी काढायला आवडत असेल तर रांगोळ्या काढा, वाचायला आवडत असेल वाचन करा. पण काही ना काही करत राहा. ह्या अशा काही एक्स्ट्राच्या ॲक्टिव्हिटी आहेत ना, त्या असायलाच हव्यात असं मला वाटते. आणि म्हणूनच माझा हा प्रयत्न असतो, जो प्रयत्न मी मध्ये खूप दिवस थांबवला होता. किती सुंदर दिसतोय असा मसाल्याचा डबा. माझ्या लग्नातला डबा आहे. वाव, शेंगदाणे करपवून ठेवले का काय? नाही 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 करपले, छान आहे. अरे वा, काय काय बनव चपात. हो हो हो, ऐक ना, ही पण भाजूया का त्यामध्ये? पण जास्त वेळ नाही बरं का, नाहीतर त्याचं शेंगदाणे वाचले आहेत. पण हे ना चुकले माझ्याकडून. मी सारखं सारखं हलवायला हवं होतं का? नाही नाही, होतं म्हणजे करपले नाही आहेत खरपूस, वाचलेत करपता करपता. क्रंची झाले. हा, टाकू शकतेस हे फक्त. टाकू? कसुरी मेथी पावडर बनवायची मला. तुम्ही हलवाल का? हो. मी चपाती बघू. आहा हा हा, काय कुरकुरीत झाली हो. काय खमंग वास सुटला याचा, मस्त, कसुरी मेथी खूपच छान. बरं मी काय म्हणते, आहो धणे पण लावूया काय? धन्या जरा डाऊट आहे. काय डाऊट आहे? किती टेम्परेचर लावायचं? लावूया ना अंदाजे. चला, मी लक्ष देणार आहे. किती छान ना, एकीकडे स्वयंपाक पण चालू आहे. अगं पण आपण मसाले जो असतो ना, चिकनचे वगैरे बनवायचे असतील तर ते याच्यात रोस्ट करू शकतो. हे दोन टाईपचे धणे आहेत, काही मोठे आहेत काही छोटे आहेत. एवढी पावडर करूया, ताजी ताजी पुन्हा करायची अजून. याच्यानंतर जिरा पण लावायचा आहे. किती टेम्परेचर लावताय?
आमच्याकडचा आवडता पदार्थ आहे बरं का हा हाफ फ्राय. प्रितिशला इतका आवडतो ना की काय सांगू मी तुम्हाला. अगदी पोट भरून व्यवस्थित जेवतो तो. आणि पूर्ण अगदी आपण जे नॉर्मल ऑमलेट करतो ना तसं करण्याऐवजी हे असं खूप आवडतं त्याला. जस्ट लाल तिखट पावडर आणि मीठ टाकलेलं. आणि तुमच्याकडून सतत विचारला जाणारा प्रश्न की दही कसं लावते. अरे आम्ही दही लावण्यासाठी वेगळं असं काही करत नाही आहे. तुम्ही पाहताय की जे पूर्वीचं दही लावलेलं हे दह्याचं मटकं आहे ना, तर त्यामध्येच मी ते दही सगळं चमच्याने एकत्र केलं, मिक्स केलं व्यवस्थित आणि कोमट हातांनी मी टोप उचलला आहे. खूप कडक दूध जर का तुम्ही घालत असाल तर दही चांगलं लागत नाही. कोमट दूध असायला हवं आणि विरजण व्यवस्थित असायला हवं. आता ते दही जास्त आंबट नाही आहे म्हणून ते जास्त प्रमाणात घेतलं होतं विरजण. पण जर का दही आंबट असेल तर विरजण खूप कमी टाकायचं. आता हे दही अगदी घट्टसर लागणार मला माहिती आहे. मी दाखवेन तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर हे बघा आता हे 4 आयटम्स मी बारीक करून घेणार आहे. याला मिक्सर लावायची गरजच नाही आहे. किती कुरकुरीत भाजले गेले. बस झालं.